नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिशा काव्याशी अशी का वागत आहे, का काव्याशी ती नीट बोलत नाहीये किंवा काव्याच्या समोर सुद्धा येत नाहीये, तिचा फोन सुद्धा उचलत नाहीये. तर एवढी जवळची मैत्रीण असून असं दोघींमध्ये अंतर का पडलेलं आहे याचं कारण आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ऐकायला मिळणार आहे. तर आपण पाहणार आहोत की अनिशा अशी का वागत आहे. तर हे सगळं होत आहे त्या रम्या आणि वसवात्यामुळे. ज्यावेळेस अनिशा एक दिवशी काव्याला तिच्या घरी भेटायला येत होती लग्नाच्या आधी, त्यावेळेस आता रम्या आणि वसवात्या जे काही बोलत होत्या ते आता अनिशाच्या कानावरती पडलेलं असतं. म्हणजे आता अनिशाने ते सगळं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आता तिला धमकवण्यात आलेलं आहे की आता काव्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही, काव्याशी बोलायचं नाही. तिच्याशी जर तू काही संबंध ठेवला तर तुझ्या फॅमिलीला आम्ही काहीतरी असं करू जे तू कधी सुद्धा विसरू शकणार नाही, अशी धमकी रम्या आणि वसवात्याने तिला दिलेली आहे. त्यामुळे या दोघींमध्ये एवढं अंतर पडलेलं आहे. अनिशा आता घाबरत आहे. जर आता तिने हे सगळं काव्याला सांगितलं तर तिच्या फॅमिली बरोबर काहीतरी चुकीचं होईल. ती रम्या आणि वसवात्या कशा आहेत ते अनिशाला माहितीच आहे. त्यामुळे आता ती काव्याला सगळं काही सांगू सुद्धा शकत नाहीये आणि तिच्याशी बोलू सुद्धा शकत नाहीये, तिच्या समोर सुद्धा येऊ शकत नाही. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय तिने ऐकलं आहे ज्यामुळे रम्या आणि वसवात्याने धमकी दिलेली आहे तिला. तर आता तिने ऐकलेलं असतं की रम्या ज्यावेळेस म्हणत असते की मी ना त्या काव्याला संपवणार आहे आणि मग मी पार्थबरोबर लग्न करणार आहे. हे सगळं काही तिचा प्लॅन असतो, तो खूप आधीपासून असतो आणि तोच प्लॅन ती बनवत असताना अनिशा तिथे आलेली असते आणि अनिशाने ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच आता इथे खूप मोठा हा सीन आता क्रिएट झालेला आहे. तर हा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे लवकरच. ह्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लवकरच पुढचे अपकमिंग ट्विस्ट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.